तर एवढंच आहे की केंद्रे आणि मी जवळजवळ 10 वर्ष झालं सोबत नोकरी केली सर आम्ही. पथकामध्ये पण सोबत होतो आणि आता पण परळी शहर पोलीस स्टेशनला केंद्रे होता आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनला मी होतो सर. थोडक्यात केंद्रे साहेबांचा मित्र आहेस. बरोबर सर, आम्ही सोबत नोकरी 2017 पासून आम्ही एक पथकामध्ये पण होतो. बर, त्याच्यानंतर ते LCB ला गेले, मी संभाजीनगर पोलीस स्टेशनला गेलो. काहीही कारण नसताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले सर की मी कुठंतरी साडी घातली आणि करुणा शर्माच्या गाडीमध्ये पिस्टल ठेवली, असे आरोप करतायत ते. ज्या व्हिडिओमध्ये करुणा मॅडमच्या गाडीजवळ ज्या लेडीज दिसतात त्याच व्हिडिओमध्ये दुसरीकडे मी बंदोबस्त करताना दिसतोय सर, सिव्हिल ड्रेसवर आहे. मग एका दिवस माझ्याकडून न कळत एखादी घटना झाली असेल ती त्यांच्या विरोधात असेल. हे बघा, अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं, मीडियाला बोललोय. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे, सगळे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले. हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत, हे तर जाणारच आहेत. हे यांची तक्रारी केल्यावर हे का राहणारच काय, सस्पेंड